तुम्ही म्हणत असाल बाळकृष्ण कोणाच्या मांडीवरती आहेत, तर हे आहेत त्याचे आजोबा म्हणजेच माझे बाबा. बाबा म्हणजेच मीच त्यांची मानसकन्या आहे. मानसकन्या असले तरीही त्यांनी मला पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं आहे. हे आहेत माझे आई बाबा. ते लाडाने मला पिल्लू म्हणतात. आज त्यांच्याच पिल्लूला एक पिल्लू झालं आहे हे पाहून त्यांना खूप आनंद वाटतो आहे. ही आहे माझी मैत्रीण मुक्ता आणि ती त्याच्यासोबत खेळत होती. माझ्यासाठी हा दिवस खूप खास होता कारण आज माझ्या बाबाचा बड्डे होता. आता बड्डे म्हटलं तर केक तर आलाच, तर केक कुठून घेणार? तर मला कधीच टेन्शन वाटत नाही कारण हा असा सुंदर केक तुम्हाला हवा तसा या गावात मिळू शकतो. ते म्हणजे माझी बालमैत्रीण मुक्ता. ती खूप छान सुंदर केक बनवते. हिंगमिरे केक शॉप हे असं तिचं इंस्टाग्रामवरती पेज आहे. तिचा कॉन्टॅक्ट नंबरही तिथे तुम्हाला भेटेल. तुम्ही हवा तसा केक तुम्ही तिच्याकडून ऑर्डर करू शकता. सो माझं बाळ थोडंसं रडत होतं तर तिनं खूप छान हँडल केलं कारण ती त्याची लाडकी माऊ आहे. चिल्लेपिल्ले जमा होत होती आणि बाबांच्या बड्डेची तयारी चालू होती. प्रथमतः मी औक्षण केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना खरं तर हे सरप्राईज खूप आवडलेलं. ते बोलत होते की तुझ्या शुभेच्छाच आमच्यासाठी खूप काही आहेत, पण मला माझ्या बाबाचा वाढदिवस खूप खास करायचा होता कारण मला असा चान्स कधीच भेटत नाही. कारण मी बेंगलोरला असल्यामुळे गावाकडे त्यांच्या बड्डेला मी कधीच प्रेझेंट नव्हते आणि हे फर्स्ट टाईम पहिला वर्ष असं आहे की मी इथे आहे आणि माझं बाळसुद्धा आहे. मग आमच्या दोघा पिलांना बघून त्यांना खूप आनंद होईल. याच्यापेक्षा मोठं सरप्राईज काय असेल हे मी ठरवलं. म्हणून मी ठरवलं की बाबांचा बड्डे करायचा म्हणजे करायचा. बाबांची खूप इच्छा होती की बाळकृष्णाला मांडीवरती घ्यायचं. आजकाल तो खूपच इतका चंचल झाला आहे की तो कोणालाच ऐकत नाही आहे. मग आजोबांचं नातवावर असलेलं प्रेम आम्ही काय बोलणार त्यात. मुक्ता ही माझी बालमैत्रीण असून लहानपणीपासून आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. या दोन तिच्या गोड मुली आहेत, सई आणि समृद्धी. माझ्या प्रत्येक आयुष्यातील कोणताही खास क्षण जो मी माहेरात सेलिब्रेट करते त्यामध्ये ती असतेच. अशा प्रकारे हे असं औक्षण करून सर्वांनी घेतलं आणि नंतर आम्ही केक कटिंग केलं. हा माझ्यासाठी खूप छान दिवस होता आणि माझ्यासाठी सुद्धा अनप्लॅन्ड होता. मी ठरवलंही नव्हतं की असं होईल. त्यांनाही खूप आनंद झाला, मलाही खूप छान वाटलं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सो नेक्स्ट व्लॉग असेल रामेश्वरम ट्रिपचा कारण माझे पप्पा गेले होते रामेश्वरम ट्रिपसाठी आणि ते आत्ताच परत आले आहेत आणि नेक्स्ट व्लॉग तोच असणार आहे. तर पाहायला विसरू नका आणि नक्की कमेंट करा हा व्लॉग कसा वाटला. बाय बाय. अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम, ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम. मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ. पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम. पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते में.